अवतारम् संसारसारम् भुजगेन्द्रहारम् सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि। नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय महेश्वराय श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनउ रघुबर विमल जसु जो दायको फलचारी। बुद्धेन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहों लोक उजागर। रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा। महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी। कंचन बरण विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केस। हाथ वज्र ध्वजा विराजे कांधे मोज जनेऊ साजे। शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन। विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर। प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया। जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरु देव की नाई। जय 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 हनुमान गोसाई
नाई, कृपा करो गुरु देवकी नाई। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरु गजानन महाराज की, पवन सुत हनुमान की, श्री दत्तात्रेय भगवान की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। श्री संत सावता महाराज की जय, श्री शिव महापुराण की जय। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्तवांच कल्पतरू तडेद्वित विलंदित पीतांबरधारी जटाधारी त्रिपुरारी गंगाधारी भगवान शंकराची वाङ्मय प्रतिमूर्ती श्री शिव महापुराणाची असणारी ही कथा विदर्भ पंढरी शेगाव नगरी या परिसरातील श्री क्षेत्र जवळा बुद्रुक भगवान दत्तात्रयाच्या प्रांगणामध्ये दरबारामध्ये समस्त गावकरी मंडळी, गावातील सर्व कार्यकर्ते मंडळी, आटी करून सर्व व्यासपीठावरती विराजमान आमचे सर्व सहकारी मंडळी, ज्यांची काल आतुरतेने आम्ही वाट पाहत होतो, आमचे परमस्नेही परम आदरणीय हरिभक्तपरायण भागवताचार्य विठ्ठलजी महाराज हातोलकर काल ते या ठिकाणी येऊ शकले नाहीत। त्याचं कारण महाराजांची काल मारोड या गावी मोरडला भागवत कथा चालू होती। आज सकाळी काला करून ते या ठिकाणी हजर झालेत आणि म्हणून महाराजांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन। त्याचप्रमाणे आमचे तबलावादक नितीन भाऊ, त्याचप्रमाणे मंगलदादा राठोड, सर्व व्यासपीठावरती विराजमान कलाकार मंडळी, पुनश्च एकदा सर्वांच्या चरणावरती प्रणिपात करून कथेला प्रारंभ करतो। अर्थात कालचा पहिला दिवस होता, आज कथेचा दुसरा दिवस। भगवान भोलेनाथाची पवित्र आणि गोड जीवनाची व्यथा घालवणारी पवित्र आणि गोड कथा काल तुम्हाला सांगितलंय। भगवान भोलेनाथाच्या मस्तकातून दोन गंगा बाहेर पडल्यात, एक ज्ञानरूपी गंगा आहे आणि दुसरी कथारूपी गंगा आहे। ज्ञानरूपी जी गंगा आहे ती ज्ञानदान करत अंधकारापासून प्रकाशमय जीवनाकडे वाटचाल करून देणारी भगवंताची ज्ञानरूपी गंगा, आणि ही जी कथारूपी गंगा आहे, ही कथारूपी गंगा प्रत्येक खेड्या पाड्यापर्यंत ही कथारूपी गंगा भगवान भोलेनाथाची असणारी ही कथा श्री क्षेत्र जवळ्यापर्यंत येऊन टेकली। कालही सांगितलंय तुम्हाला, भागवत ग्रंथामध्ये 3 प्रामुख्याने जोडे आहेत। मला माहिती आहे तुमच्या लक्षात नाही। पहिली जोडी सांगितली तुम्हाला मी,
सूत आणि शौनक. दुसरी जोडी सांगितली राजा परीक्षित आणि भगवान शुकाचार्य. आणि तिसरी जोडी जी सांगितली ती सनत कुमार आणि भगवान श्री नारद. तसं शिव महापुराणामध्ये भगवान शंकराने प्रथमतः ही कथा जर कुणाला सांगितली असेल तर आईसाहेब पार्वती आईसाहेबांना. आणि ही कथा पार्वती आईसाहेबांनी नंदकिशोराला सांगितली. भगवान श्री नंदी, भगवान नंदीने ही कथा सनत कुमारांना सांगितली. आणि सनत कुमार हीच कथा 88,000 असणारे ऋषीगण त्या ऋषीगणांच्या समोर ही कथा मांडतात. ज्यावेळेस सनत कुमार 88,000 ऋषीचा ज्या ठिकाणी मेळ आहे, समागम आहे, त्यामध्ये प्रवेश करतात. दर्शनी प्रशस्ती पुण्य पुरुष आपोआप सर्वांचे कर जोडायला लागतात. एखाद्याचं मुख पाहिल्यानंतर साहजिकच असं वाटतं या व्यक्तीचं दर्शन घ्यावं. आणि एखाद्याचं मुख पाहिलं की साहजिक असं वाटतं की पायातली चप्पल हातामध्ये घ्यावी. काहींचे तोंडच अशी असतात. हा त्यांच्या चेहऱ्याचा प्रभाव आहे. जसं प्रत्येक स्थानाचं महत्व वेगळं आहे, भिन्न आहे. काही लोकांचे चेहरेच असे असतात. आपल्याला तिकडे आपली वाटचाल नाही करायची. पहा, भगवान भोलेनाथाची पवित्र आणि गोड कथा. ज्या शिवाची आपण 7 दिवस कथा पाहणार आहे. काल थोडक्यात त्या शिवाचं नामाचा महिमा काय आहे अगदी थोडक्यात आपण पाहिला. भगवान शंकराचं नाम जरी उच्चारण केलं ना, काय होतं माहितीये? काल तुम्हाला सांगितलं. भगवान शंकराचं नामस्मरण दड 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 दुडू 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 पळ सुटला कडी काळा बापुडिया रे. भगवान शंकराचं स्मरण जरी केलं तरी कडी काळ घाबरून पळून जातोय. एवढंच नाही महाराज, त्या भोलेनाथाच्या स्मरणाने पाप नष्ट होतं. काया वाचा मनाने जर त्या भोलेनाथाचं स्मरण केलं तर तो भोलेनाथ आपल्यावरती प्रसन्न होऊन 4 पुरुषार्थ आपल्याला प्राप्त होतात. कशाने? धर्म अर्थ धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष. धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष. धर्म काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. हो धर्मार्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष. वाचे वदता शिव नाम, वाचे वदता शिव नाम, वाचे वदता शिव नाम, वाचे वदता शिव नाम. धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष.
प्रत्यक्ष. भगवंताचं नाम नाही, फक्त भगवान भोलेनाथाला प्रत्यक्ष नुसतं पाहिलं जरी तरी 4 पुरुषार्थ प्राप्त होतात. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. शिव देखता प्रत्यक्ष. भगवान शंकराला फक्त पाहिलं 4 मोक्षाची प्राप्ती होते. पण मला असं वाटतं की प्रत्येकाला आपण सर्वजण भोलेनाथाच्या मंदिरामध्ये 1 लोटा जल घेऊन जातो. पण मला असं वाटतंय त्या 1 लोटा जलाच्या पाठीमागे ही भूमिका निश्चितच नाही की भगवंता तू आम्हाला दर्शन दे. भगवान भोलेनाथाचं कदाचित आपल्याला जर दर्शन झालं, सहज असं मनामध्ये आणा. कारण भगवान भोलेनाथाच्या त्या मंदिरामध्ये आपल्याला वेळ नाही. कोण्याही वेळेला आपण भोलेनाथाच्या मंदिरामध्ये जातो. दुपारी 1 वाजता, 2 वाजता, 3 वाजता, 4 वाजता, 5 वाजता, 6 वाजता, ज्याला जसा वेळ भेटेल. आमच्या घराच्या समोर मंदिर आहे. रात्री 2 वाजता वाया येतात. आता वेळ राहिली नाही. जर बाय चान्स तुम्ही रात्री 2 वाजता जर भोलेनाथाच्या मंदिरामध्ये गेले, मनामध्ये भाव आहे भोलेनाथाने आपल्याला दर्शन द्यावं, पण खरं सांगा, जर रात्री 2 वाजता तुम्ही भगवान भोलेनाथाच्या समोर डोळे मिटून बसलात, एकट्याच आहेत तुम्ही मंदिरामध्ये, आणि भोलेनाथाच्या समोर डोळे बंद करून बसलात, आणि एकदम भोलेनाथ जर तुमच्या समोर येऊन बसले, तर तुम्ही काय कराल? मला माहिती आहे तुम्ही काय कराल. जिकडे रस्ता भेटेल तिकडे आपण भोलेनाथा, आपण त्याला माहिती आहे, हे भोलेनाथा, अरे आम्हाला तुझं दर्शन नको बाबा. भोलेनाथाचा एक सेवक जरी दिसला ना, सेवक इथं जर भोलेनाथाने आता दर्शन द्यायचं ठरवलं, तर आपली भागवत कथा सर्व पळून जातील लोक. हर हर महादेव. ऐका, भगवान भोलेनाथाची असणारी पवित्र आणि गोड कथा. नुसतं भोलेनाथाला डोळं भरून पहा. 4 प्रकारचे मोक्ष, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. शिव देखता प्रत्यक्ष. पहा, भगवान भोलेनाथाचा भक्त. जगाच्या पाठीवर अनेक देव आहेत. आपल्या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देव, चामुंडा, 8 कोटी भैरवरे. प्रत्येकाने एक देव जरी पूजायचं ठरलं तर देव संपत नाही, एवढे देव आपल्यामध्ये आहेत. आताच आम्ही बसल्या बसल्या या ठिकाणी या बोर्डावरचे फोटो पाहिले. आपण उभं राहिलो, या बोर्डावर जेवढे फोटो आहेत एवढेच देव नाहीत. या ठिकाणी हे सभा मंडप कमी पडेल. पूर्ण तालुका भर जरी बॅनर बनवले तरी देव कमी पडतील. बॅनर कमी पडतील, तालुका कमी पडेल, पण आपले देव संपत नाहीत. 33 कोटी देव, चामुंडा आणि 8 कोटी भैरवरे. पण 3 प्रमुख देव आहेत. एक धरिला चित्ती आणि राही रखुमाईचा पती. दुसरा ब्रह्मा आहे आणि तिसरा भगवान शंकर आहे. पहा, विष्णूचे भक्त गरीब आहेत. भगवान शंकराचे भक्त गरीब नाही. जो भगवान शंकराची भक्ती करतो, भगवान शंकर त्याला पैशाच्या, अर्थाच्या बाबतीत कधीच कमी पडू देत नाही. बघा, तुम्ही अभ्यास करा. जे विष्णूचे अर्थात विठ्ठलाचे, पांडुरंगाचे भक्त आहेत ते गरीब दिसतील तुम्हाला, पण भगवान शंकराचे भक्त गरीब नाही आहेत.
भगवान शंकर भरपूर देतोय, त्याचं कारण फक्त तुम्हाला जे पाहिजे त्या ठिकाणी उपलब्ध आहे, फक्त काय करावं लागेल. जो आपल्यामधला असणारा मीपणा आहे, मीपणा, आपल्या मनामध्ये कोणतंही चांगलं काम जर केलं, मी केलं, हा जो मीपणा आहे, हा मीपणा सोडून द्यावा लागेल. ज्या दिवशी हा मीपणा सोडेल, कुठलंही कार्य हो, जीवनामध्ये चांगलं हो वाईट हो, प्रभूंनी केलं, भगवान भोलेनाथाची कृपा, असं म्हणून जर तुम्ही भगवान भोलेनाथावरती सर्व जबाबदारी टाकून दिली, चांगलंही झालं भोलेनाथाची कृपा, वाईट जर झालं भोलेनाथाची इच्छा, असं मेरा मेरा करते करते सारी उम्र गमाई, मेरा तो चूहे ने लूटा, काल बली ने खाया. मेरा मेरा करते करते सारी उम्र गमाई, मेरा तो चूहे ने लूटा, काल बली ने खाया. मरना हक का बाना है, मरना 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 मरना. बड़े बड़े राजा महाराजा, उनका नहीं ठिकाना, तुमको हमको सब दुनिया को एक ही मार्ग से आना है. मरना हक का बाना है, जीना उधार आना है, जीना उधार आना है, जीना उधार आना है. गोपाल कृष्ण भगवान. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे माझं माझं आणि कबाड वज. आपण म्हणतोय हे माझं आहे, अरे ज्या दिवशी हे सर्व देवावरती आपण सोपवणार, निश्चित जीवनामध्ये सुख मिळेल. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है.
आपकी कृपा से सब काम हो रहा है। हो मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। करते हो मेरे भोला, हो करते हो मेरे भोला, हो मेरा नाम हो रहा है। हो मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। हे मेरे भोला, भोलेनाथाची कृपा भगवान श्री भोलेनाथ तो दयाळू आहे, करुणेचा सागर आहे। भगवान भोलेनाथाच्या दरबारामध्ये कोणत्याही गोष्टीची उणीव नाही, कमी नाही। फक्त एक करावं लागतं। तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे, संतावरी सर्वस्वाचा भार भगवान भोलेनाथावर टाकून द्या। जावं लागेल आपल्याला महाभारतामध्ये। जोपर्यंत स्वतःच्या मनगटामध्ये जोर आहे, हिम्मत आहे, तोपर्यंत त्या द्रौपदीनं स्वतःचं रक्षण करण्यासाठी स्वतःची ताकद वापरली। पण ज्यावेळेस तिला कळालं की आता आपलं काहीच चालत नाही, तिनं कुणाच्या तरी शरणागती पत्करायचं ठरवलं। धृतराष्ट्र आहे, भीष्म आहे, द्रोण आहे, 5 पांडव आहेत। सर्वांच्या जवळ गेली, हात जोडून विनंती करायला लागली। तिला माहिती होतं धृतराष्ट्र असेल, भीष्म पितामह असतील, आदी करून सर्व त्या ठिकाणी कृपाचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत। एक एकाचेनी मनोव्यापारे हे विश्व होय संवरे। 5 पती, एकापेक्षा एक बलवान असणारा पती, 5 पती द्रौपदीचे समोर बसलेले आहेत। पण ज्या वेळेस 5ही पतीच्या समोर जाऊन हात जोडायला लागली, तिच्या लक्षात आलं या ठिकाणी मला कोणीही आधार देऊ शकत नाही। सर्वस्वाचा त्याग केला आणि भगवान श्रीकृष्णावरती ओझं टाकलं। भगवान श्रीकृष्णावरती ज्यावेळेस ओझं टाकलं, भगवान श्रीकृष्ण धावत आला आणि भगवान श्रीकृष्ण धावत आल्यानंतर द्रौपदीची त्या ठिकाणी त्यांनी इज्जत राखली। मला भागवत सांगायचं नाही, पण ज्यावेळी सर्वस्वाचा त्याग केला जातो, स्वतःचा अहंपणा सोडला जातो आणि भगवंताला शरण ज्यावेळेस आपण जातो, हे प्रभू, हे भोलेनाथ, तू तो भंडारी है, तेरे दरबार में कुछ कमी नहीं, लेकिन मैं तो अभागन हूं, मेरा जीवन अपूर्ण है। लेकिन भोलेनाथ, तू तो भंडारी है ना, तेरे दरबार में कुछ ही ऐसी कोई वस्तु नहीं जो तुम्हारे दरबार में नहीं। अर्थात हे भोलेनाथा, तू भंडारी आहेस आणि म्हणून सर्वस्वाचा त्याग करून अहंपणा सोडून भगवान भोलेनाथाला शरण जावं लागेल।
मग तो भगवान भोलेनाथ आपल्याला एवढं काही देतो, एवढं काही देतो. भगवान भोलेनाथाचा भक्त गरीब राहत नाही. भगवान भोलेनाथ हो मेरा भोला है भंडारी. सब ताली की सेवा दे दो माई बाप. हो मेरा भोला है भंडारी, हो करे नंदी की सवारी शंभुनाथ रे. ओ मेरा भोला है भंडारी, करता नंदी की सवारी शंभुनाथ रे, ओ शंभुनाथ रे. ओ मेरा भोला है भंडारी, करे नंदी की सवारी शंभुनाथ रे, ओ शंकरनाथ रे. गौरा भाग रगड़ के बोली तेरे संग की टोली शंभुनाथ रे, नाथ रे. वो मेरा भोला है भंडारी, करे नंदी की सवारी शंभुनाथ रे, शंभुनाथ रे. बम भोला बम भोला बम भोला भोला बम भोला बम भोला बम भोला बम भोला बम भोला 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 बम भोला बम भोला बम भोला. हरि बोल. हर हर महादेव. ओ मेरा भोला है भंडारी, करे नंदी की सवारी शंभुनाथ रे, शंभुनाथ रे. बम भोला बम भोला बम भोला भोला बम भोला बम भोला बम भोला बम भोला बम भोला बम भोला भोला बम भोला बम भोला बम भोला. बम भोला बम भोला बम भोला बम भोला बम भोला बम भोला बम. शिवाय ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम ताली नमः दे दो माय शिवाय, ओम नमः 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 शिवाय. हर हर महादेव. नमः पार्वती फते हर हर महादेव. भगवान भोलेनाथाची पवित्र गौड कथा सूतजी शौनकादी ऋषींना जी कथा सांगतायत. भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है और लेता है तो छप्पर उखाड़ के लेता है. भगवान ज्या भोलेनाथाची आपण कथा पाहतोय, हा भोलेनाथ त्याच्या नावातच भोळा आहे. भगवान शंकर कसा आहे? भोळा आहे. घेतो एका हाताने, देतो हजारो हाताने, म्हणून त्याला भोळा म्हटलं जातं मायबाप. बरं, भगवान शंकर दैवत हे असं आहे,
अतिशय भोळा आहे. त्याला काय द्यावं, कुणाला द्यावं, किती द्यावं, कसं द्यावं, याला द्यावं की नाही द्यावं हेही माझ्या भोलेनाथाला कळत नाही. का? तो भोळा आहे. गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा लावितो भस्म कपाळा. हो गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा लावितो भस्म कपाळा. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. भगवान शंकर भोळा आहे. त्याला काय द्यावं, किती द्यावं, द्यावं की नाही द्यावं. अरे गावातला सर्वसामान्य माणूस जर असेल त्याला माणूस ओळखता येतो, त्याला माणूस ओळखता येतो. पण भगवान शंकर एवढा भोळा आहे, भगवान शंकराला माणूस ओळखता येत नाही. पहा, भगवान शंकराचा एक भक्त ज्याचं नाव आहे, वास्तविक त्याचं नाव आहे वृत्रासूर, ज्याला पुढं त्याचं नाव बदलतं. त्या वृत्रासुराचं पुढे नाव पडतं भस्मासूर. हा जो वृत्रासूर आहे हा भगवान भोलेनाथाचा निस्सीम भक्त आहे. कठोर साधना केली भोलेनाथाची. भगवान शंकर प्रसन्न झाले. भगवान शंकर प्रसन्न झाले, म्हणतात माग तुला काय पाहिजे. भगवान शंकराच्या समोर मागणी केली, प्रभू मी तुमचा निस्सीम भक्त आहे, मला असा वर द्या जेणेकरून मी तुम्हाला दररोज ताजं भस्म आणून देईल. भगवान शंकराच्या आभूषणाचं वर्णन चालू झालेलं आहे. भगवान शंकराने जी जी आभूषणं आपल्या शरीरावरती अलंकार धारण केलेली आहेत त्या सर्व आभूषणांचं वर्णन आपल्याला ऐकायचं आहे, बघायचं आहे, त्याचं वर्णन करायचं आहे. भगवान शंकराने सर्वांगाला गरम राख लावली, चितेचं भस्म लावलं. का? याचं हे कारण आहे. तो असणारा वृत्रासूर माणूस जीवन जगत असताना माणसाचं तन, मन आणि शरीर हे पवित्र असलं पाहिजे. अर्थात तन पवित्र अर्थात शरीर पवित्र कशाने होतं, तर शरीर पवित्र जर करायचं असेल, वास्तविक शरीर हे अपवित्र आहे. शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार. शरीर रोगाचं भांडार आहे. जगाच्या पाठीवर असं अपवित्र वस्तूच नाही जे शरीरा एवढी अपवित्र असेल. एवढं अपवित्र शरीर आहे. पण हे शरीर जर पवित्र करायचं असेल, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह
वाणी पुण्यवंत जो दे अच्युत सर्व काळ जो दे अच्युत सर्व काळ पवित्र तो देश देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ जो वदे अच्युत सर्व काळ पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ जो वदे अच्युत सर्व काळ जो वदे अच्युत सर्व काळ देह पवित्र तो म्हटला जातो. कोणता देह? पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. ती वाणी पवित्र आहे, तो देह पवित्र आहे, पण कोणता? जो वदे अच्युत सर्व काळ. सतत भगवंताचं स्मरण ज्या देहाने होत असेल, ज्या वाणीने होत असेल, ती वाणी तो देह पवित्र आहे. पण तो देह पवित्र आहे, तो देह पवित्र आहे. देह जर पवित्र करायचा असेल, शरीर जर पवित्र करायचं असेल, तन पवित्र सेवा कीजे, तन पवित्र सेवा कीजे, धन पवित्र करे दान, मन पवित्र हरि भजन सो होत त्रिविध कल्याण कबीरा, होत त्रिविध कल्याण. धन पवित्र सेवा कीजे, धन पवित्र करेगा, धन पवित्र सेवा कीजे, धन पवित्र करेगा, मन पवित्र हरि भजन सो होत त्रिविध कल्याण कबीरा, होत त्रिविध कल्याण. तारी की सेवा दे दो माय बाप. तन पवित्र सेवा की जो धन पवित्र करे दान
मन पवित्र हरि भजन सो त्रिविध ताप कल्याण कबीरा त्रिविध ताप कल्याण। तीन ताप शरीर जर पवित्र करायचं असेल तर काय करावं लागेल? काल सांगितलं तुम्हाला मी। भगवान दत्त प्रभूच्या या प्रांगणामध्ये श्री शिव महापुराण कथा चालू आहे। या मंडपामध्ये कोणत्याही प्रकारची सेवा करत राहा, शरीर पवित्र होईल। सेवेनं शरीर पवित्र होतं। काही धनवान असतील, धन पवित्र करायचे असेल, आपल्या गावामध्ये आपले कार्यकर्ते मंडळी फिरतात वर्गणीची पुस्तकं घेऊन। आपल्या गावामध्ये सप्ताह आहे, काहीतरी वर्गणी द्यायला पाहिजे। लोक म्हणतात घ्या 100 रुपये। अरे 100 रुपयात नाही भागत बाबा। काल सांगितलं तुम्हाला 100च द्या, फक्त 1 शून्य वाढवा। 1 शून्याला नाही तरी काल सांगितलं शून्याला काहीच किंमत नाही। या लेकरांना विचारा शून्याला काही किंमत आहे का? अजिबात नाही। हाय हाय मला हाय। शून्याला कुठल्याही प्रकारची किंमत नाही। धन पवित्र सेवा कीजिए, धन पवित्र करे दान। दान करा दान। आम्ही म्हणत नाही आम्हाला द्या, तुमच्याच गावचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडला पाहिजे म्हणून दान करत चला। दानासाठी खूप तुम्हाला चांगलं सांगेल मी। आम्ही तुम्हाला दान मागण्यासाठी आमच्यासाठी नाही आलो, तुमच्याच गावाचा कार्यक्रम भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे। महाराज लोक फुकटामध्ये येत नाहीत, त्यांनाही काहीतरी द्यावं लागतं। संसारावरती तुळशीपत्र ठेवून आपल्या गावात आलेली असतात आणि म्हणून तन पवित्र सेवा कीजे, धन पवित्र करे दान। मन पवित्र हरि भजन सो त्रिविध ताप कल्याण कबीरा त्रिविध ताप कल्याण। मन पवित्र करा, शरीर पवित्र करा, धन पवित्र करा। पहा हर हर भरपूर जेवण झालेले आहेत आज। आम्ही मसनेदाराच्या घरी जेवण केलं। आमचे विठ्ठल महाराज म्हणत महाराज जेवायची मुळीच अपेक्षा नाही। म्हटलं एकदा चला बघा आणि मग ताव मारा। हे महाराज ऐश्वर्य आहे, खरं ऐश्वर्य हेच आहे, तेवढंच मागे राहतं, दुसरं काय। गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रेम से बोलना पड़ेगा मैया राधे राधे। आवाज नाही आला तुमचा मला। राधे राधे। वा, मरावं तुमच्या पोटी जन्माला यावं, अति सुंदर। कालचा पहिला दिवस होता, आजचा दुसरा दिवस आहे। आता ओळख हळूहळू हळूहळू होत जाणार आहे। पहा माझ्या भोलेनाथाची पवित्र आणि गोड जीवनाला व्यथा घालवणारी, जीवनातील व्यथा घालवणारी भगवंताची गोड आणि पवित्र कथा। पण ही पवित्र कथा जर श्रवण करायचं असेल तर आधी शरीर पवित्र करावं लागेल, मन पवित्र करावं लागेल, मग भगवान भोलेनाथ शरीर पवित्र करण्यासाठी लोक म्हणतील महाराज नागझरीला जावं लागेल। शरीर पवित्र करायचं असेल त्या नदीमध्ये बुडी मारावी लागेल, गंगेमध्ये जावं लागेल, स्नान करावं लागेल, त्यानं शरीर पवित्र नाही होत। काय होतं, फक्त तुमचं पातक धुतल्या जातं, पण पुन्हा एकदा तुम्ही त्या गंगेच्या वर डोकं काढलं की तुमचं पातक तुमच्या डोक्यावर तयार आहे। आणि म्हणून जर असं वाटत असेल हे भोलेनाथ, तुम्हाला 2 गंगा सांगतोय मी, एक कथा रूपी आहे, एक ज्ञान रूपी आहे।
ही कथारूपी गंगा जीवनामध्ये, या कथारूपी गंगेमध्ये जर आपण स्नान केलं, जीवनामध्ये कधी पाप जवळ सुद्धा येऊन पाहणार नाही. पण स्नान करावं लागेल या कथारूपी गंगेमध्ये. ज्याच्या जीवनामध्ये कथा उतरली ना मायबाप, त्याच्या जीवनातली व्यथाच निघून जाते. आम्ही काय करतोय? तुम्ही असाल 100 एकराचे मालक, पण आमच्यासारखे सुखी नाहीये तुम्ही. आम्ही छातीवर हात ठेवून सांगू शकतो का आमच्या जीवनामध्ये भगवान शंकराची, भगवान श्रीकृष्ण, भागवत, श्री शिव महापुराण ह्या कथा आम्ही आमच्या जीवनामध्ये उतरवून घेतल्यात. त्याचा परिणाम लोकांना खायला मिळत नाही, आणि आम्ही काय काय खावं हा मला प्रश्न पडतोय. बरं, ते घरचं खात नाही, तुमच्याच घरचं खातोय. हे फार महत्वाचं आहे. घरी गेलं की आमची बाई म्हणते लय चटकला म्हणते आता हा, बाहेरचं खाऊ खाऊ. अर्थात हे भगवान भोलेनाथाची कृपा आहे. पहा, शरीर जर पवित्र करायचं असेल तर कथारूपी या गंगेमध्ये स्नान करावं लागेल. शरीर पवित्र होईल. आपण कपडा स्वच्छ करायचा असेल, गंगेवरती जातो, धुतोय, पण ते गंगेचं पाणी जर गढूळ असेल, तुम्ही साबण कोणतंही वापरा, तुमचा कपडा निघणार नाही. गंगेचं पाणी स्वच्छ लागेल. भगवान श्री तुकोबारा एका ठिकाणी सांगतात, हो नाही निर्मळ जीवन काय करील साबण. 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 एक ताली. नाही निर्मळ, नाही निर्मळ, नाही निर्मळ जीवन हरी करील साबण. नाही निर्मळ जीवन करील साबण. नाही निर्मळ जीवन काय करील साबण. नाही निर्मळ जीवन काय हर हर. नाही निर्मळ जीवन आणि काय करील साबण. पहा, शरीर पवित्र करायचं असेल कथारूपी गंगा आणि ते दान धन कितीही असू द्या आपल्या जवळ, ते पवित्र करायचं असेल. तुम्ही म्हणाल महाराज, जसं वस्त्र घाण झालं, स्वच्छ करायचं असेल गंगेवरती न्यावं लागेल आणि धुवावं लागेल. तसं मग नोटाच्या गड्ड्या घ्यायच्या आणि गंगेवर जायच्या आणि बसायचं धूत. असं चालेल का? नाही. धन जर पवित्र करायचं असेल मायबाप, धन पवित्र करण्यासाठी तुम्हाला सांगेल, धन पवित्र करायचं असेल
धन पवित्र एका ठिकाणी होतं, दान. ज्या ठिकाणी तुम्ही दान कराल, पण दान करण्यासाठी जागा योग्य निवडावी लागेल. दान करतात माणसं पहा, ज्या ठिकाणी गरज नाही त्या ठिकाणी दान केल्या जातं, आणि ज्या ठिकाणी खरी गरज आहे त्या ठिकाणी दान केल्या जात नाही. श्रीमंत माणसाला एकदा सोडून 10 वेळा आपण आमंत्रण देतो, भाऊ, दादा, साहेब, आमच्या घरी या, जेवायला या. आणि एखादा गरीब असेल त्याला फक्त म्हणायची आवश्यकता आहे की दादा माझ्या घरी जेवायला आहे. तो धावत पळत तुमच्या घरी जेवायला येईल आणि तुम्हाला 1000 आशीर्वाद देऊन जाईल. पण त्याला कोणी बोलवत नाही, गरीबाला नाही बोलवत कोणी. श्रीमंताच्या घरी जर लग्न असेल तर त्याच्या घरी काम करणाऱ्याची रेलचेल असते आणि गरीबाच्या घरी कोणी नसतं. दान करायचं असेल, सांगेल तुम्हाला, ऐका. एका मुलीचं लग्न एका मुलासोबत झालं. ठरवायचं आहे. बापाची परिस्थिती अतिशय नाजूक. बाप काय असतो हे आपल्याला माहिती आहे. आईचं आतापर्यंत अनेक महाराज मंडळी आपल्याला सांगतात, अनेक गीतं आईवर निघालेत. आई माझी मायेचा सागर, तुझ्यासाठी जीवन जाळिले, अनेक गीतं आहेत. तुम्हाला सर्वांना ती गीतं माहिती आहेत. मला ती गीतं सांगून तुमचा वेळ नाही घ्यायचा, पण एवढं सांगेल, तो बाप असतो. घरामध्ये आनंद झाला तर सर्व घराला आनंद होईल. पण तो आनंद तयार करण्यासाठी प्रत्येकाची उंबरठे झिजवावे लागतात त्या बापाला. मुलगा पास जर झाला, मुलाला नोकरी जर लागली, आई सर्व गावामध्ये पेढे वाटते, माझा मुलगा नोकरीला लागलाय, माझा मुलगा नोकरीला लागलाय. पण मुलाचं शिक्षण